सर या ठिकाणी बॉलआउटची प्रक्रिया मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. 3 संघ असणार आहे, त्यांना 4 संधी असणार आहे, म्हणजे 4 चेंडू आपण डिलिव्हर करू शकता. 4 जास्तीत जास्त यष्टी उडवणारा जो संघ असणार आहे तो क्वालिफाय करेल पुढच्या फेरीमध्ये, आणि जो नाही करू शकणार तो या स्पर्धेतनं बाहेर होईल. नक्कीच यानंतर सुपर ओव्हर होणार. ओके, धन्यवाद. माईक. तर चला मैदानाच्या आतमध्ये जाऊया, बघूया काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये. बॉल आउटची प्रक्रिया मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. वाघ आमच्या समवेत जुळले गेले, आमचे दोन्ही ऑफिशियल पंच या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून जुळले गेलेत. अर्थात 11चे कर्णधार शुभम रोकडे या ठिकाणी पहिला चेंडू घेऊन येणार आहे. शुभम रोकडे. 4-4 संधी असणार आहे प्रत्येक संघाला. तर चला अर्था 11चे शुभम रोकडे पहिला चेंडू घेऊन येत आहे. जोरदार टाळ्याने स्वागत करूया पहिल्या चेंडूचा. चला हुकला, जो चुकला तो हुकला. चला शुभम रोकडे पहिली संधी बाजूस असताना. त्यानंतर पियुष 11 संघाचा शरद हरणे यांना संधी असणार आहे. शरद हरणे या ठिकाणी आपण पाहू शकतो गोलंदाजी मार्गावर आहे. चला चला मैदानाचा ताबा सोडायचा, बाकीचे खेळाडूंनी मैदान सोडायचं ना, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. जर कमिटीने पॅनल्टी दिली तर तुम्हाला ते घ्यावं लागेल. चला पियुष 11 संघ ही चुकले या ठिकाणी. फुलटॉस चेंडू. चला अजित, फुलटॉस नाहीये ना? ओके चला चला. त्यानंतर तिसरा संघ असणार आहे या ठिकाणी श्रुती गोवा कॉलिंग आणि अल्पेश म्हस्के गोलंदाजी असणारे आपल्या संघाचा कर्णधार आहे, आयकॉन खेळाडू आहे. अल्पेश म्हस्के असणारे बॉल आउट साठी पहिला बॉल घेऊन येत आहे. चला हा गोलंदाजी सुद्धा इथं हुकतोय, म्हणजे याचं तीनही गोलंदाज. चला अर्था 11चा मैनू शेख, आपण यायचं मैनू शेख अर्था 11चा. सुरुवातीचे तिन्ही संघ अपयशी ठरतायत या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये बॉल आउटच्या या प्रक्रियामध्ये. आता पुढची फेरी. चला अर्था 11चा दुसरा चान्स इथं गमवतोय. आता दीप सिंग, पियुष 11 संघाचा दीप सिंग. बघू दीप सिंग दांडी उडवतोय की काय. तोडक्यासाठी राहिला मात्र. चला आता श्रुती गोवा कॉलिंग या संघाचा दत्ता या संपूर्ण स्पर्धेत 7,000चा पारितोषिक आपल्या नावावर करणार आहे. तब्बल 1 मेडन ओव्हर आपल्या नावावरती केले. या वर्षाची मेडन टाकण्याचा जो यश आहे या गोलंदाजाला प्राप्त झालाय. तर बघूया. चला दत्ता. चला या ठिकाणी दत्तानाही अपयश आहे. तर बघूया पुढचा गोलंदाज कुठला असणार आहे. हारून पठाण. हारून पठाण अर्था 11 संघाचा तिसरा गोलंदाज आहे. तो हो क्या बात आहे, थोडक्यासाठी चुकला. चला आता पियुष 11 संघाचा प्रेम इर्शाद. चला प्रेम. आणि हा चेंडू ही खूप बाहेर टाकलेला चेंडू होता. त्यानंतर श्रुती गोवा कॉलिंगचा स्वतः संघ मालक रोशन दुदुस्कर असणार आहे. चला रोशन दुदुस्कर यांच्याकडे संधी असणार आहे यावेळेस.
चलो ये गेंद भी चूकते हुए. चला आता इथून तिन्ही संघाला शेवटचा चान्स. अर्था 11चा संजय तावडे. चला कुठला संघ असणार आहे जो एकदाच हा यष्टी उडवणार आणि आपला संघाला पुढच्या फेरीत घेऊन जाणार नाही यावेळेस. चला अर्था 11 संघाचे सर्व गोलंदाज संपलेत. आता पियुष 11 संघाचे अभय पवार. अभय पवार तर नक्कीच थोडक्यासाठी वाचला अभय पवार. श्रुती गोवा कॉलिंगचा ओमकार कदम. तर चला का या ठिकाणी ओमकार यष्टी उडवणार का. शेवटचा चेंडू बघण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सगळे शिरलेत पण चेंडू यष्टी रखाच्या आतमध्ये शिरणार का नाही. तर चला चारी गोलंदाज अपयशी ठरलेत. तर चला या ठिकाणी हॅलो. चला आकाश, आपण प्रेक्षकांना विनंती करूया की आपण मैदान खाली करा. यानंतर कमिटी निर्णय घेईल. इथून पुढे हा पेच कशा पद्धतीनं सोडवला जाईल आयोजन समिती हा निर्णय घेईल. तोपर्यंत खेळाडूंच्या व्यतिरिक्तचे इतर प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे की आपण मैदान सोडा. आणि खास करून कॅमेऱ्याच्या समोर फ्रेममध्ये जे प्रेक्षक आहेत, जे खेळाडू आहेत, त्यांना विनंती आहे की आपण थोडंसं बाजूला व्हायचं आहे. हा मग तेच देत आहेत ना. रात्रभर खेळत बसतील. चला आकाश, बॉलआउट पुन्हा कंटिन्यू या ठिकाणी केला जाईल. समितीचा नियम आलेला आहे, आयोजन समितीचा. बॉलआउट पुन्हा एकदा कंटिन्यू केला जाईल आकाश. यस सर, यस सर. आणि मी खेळाडूंना विनंती करतो, सर्व संघ जे या बॉलआउट मध्ये आहेत, केवळ बॉलआउट करणारे खेळाडू सोडले तर बाकी सर्वांनी मैदान सोडायचंय. कॅमेऱ्याच्या फ्रेम मध्ये कोणीही नको आहे प्लीज. चला मैदानाचा ताबा सोडायचा आहे प्रत्येकाने. जे अतिरिक्त खेळाडू आहे मैदानाचा ताबा जर सोडला नाही तर आपण बॉलआउट पुढे आपण कंटिन्यू करणार नाहीये. चला बाकी सगळ्यांनी मैदानाचा ताबा सोडायचा, त्वरित मैदानाचा ताबा सोडायचा आहे, अन्यथा आपण बॉलआउट सुरू करणार नाही. आपल्याच विनंती असणार आहे, हे शेवटचा कॉल आहे, पुन्हा आपण बॉलआउट घेतोय, त्यासाठी आपला योगदान महत्वाचं आहे. चला मैदानाचा ताबा सोडा सर्वांनी, विनंती असणार आहे आपल्या सर्वांना. चला अर्थ 11 संघाचा रुपेश. चला लगेच 3-3 चान्स पुन्हा आपल्याला आयोजन समितीने दिलेले आहेत. तर त्या 3 चेंडू कशा प्रकारे आपण डिलिव्हर करणार ते बघूया पुन्हा मैदानाच्या आतमध्ये जाऊन. अर्थ 11 संघाचा रुपेश मोहिते. चला रुपेश मोहिते, उमर खान आणि
आदित्य शर्मा असणार आहे यावेळेस. तिन्ही गोलंदाज नवीन असणार आहे. पियुष इलेव्हन संघाचा इरफान खान बिग मोठा, पार्थ यादव आणि आणि छोटा इरफान खान. श्रुती गोवाकडून चला थांबा, पहिला चेंडू घेऊन येतोय. चला पहिलाच डाव चुकलाय. त्यानंतर इरफान बिग इरफान मोठा इरफान. चला या ठिकाणी पियुष इलेव्हन संघ आणि आता अविराट मुश्किल श्रुती गोवा कॉलिंगचा अविराट 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 15-52 चला यांच्या बायसेप मध्ये एवढी ताकद आहे का यश उडू शकतात. येस चला म्हटलं ना या ठिकाणी यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात, यष्ट्या उडवल्यात अविराट याने श्रुती गोवा कॉलिंग या संघाने. चला उमर खान उमर खान लगेच यायचंय. अर्था इलेव्हनचा उमर खान. चला उमर खानला संधी असणार यावेळेस. तर या ठिकाणी उमर खानचा ही संधी या ठिकाणी गेलेला आहे. आता पियुष इलेव्हनचा पार्थ यादव असणार आहे पियुष इलेव्हन संघाचा. तर त्यानंतर श्याम श्रुती गोवा कॉलिंग संघाचा श्याम. चला श्यामला संधी असणार आहे यावेळेस. चलिए यहाँ पर नो बॉल भी करार दिया अंपायर ने. श्याम चलिए अब यहाँ से लास्ट चांस अर्था इलेवन आदित्य शर्मा और फादू. आदित्य शर्मा शेवटचा चान्स असणार आहे. इथून नाही तर सुपर ओव्हर खेळावं लागेल. चला संधी गमावली आहे या ठिकाणी अर्था इलेव्हन आणि इरफान खान छोटा इरफान. शेवटची संधी यांनाही सुद्धा असणार आहे अर्था इलेव्हन माफ करा पियुष इलेव्हन. त्यानंतर सुपर ओव्हरचा तरारा आपण इथं पाहणार आहोत. चला या ठिकाणी सुपर ओव्हर होईल. पियुष इलेव्हन आणि अर्था इलेव्हन या दोन्ही संघांमध्ये आणि श्रुती गोवा कॉलिंग सेमीफायनल साठी क्वालिफाय होते या ठिकाणी. जश्न मनाएंगे हम ईगल प्रीमियर लीग सबसे आगे हम. ये है अपनी शान ये है अपना इम्तिहान. ईगल प्रीमियर लीग रखना सबका मान. जीत का जश्न मनाएंगे हम. ईगल प्रीमियर लीग सबसे आगे हम. जीत का जश्न मनाएंगे हम. जीत का जश्न मनाएंगे हम. चला नाणेफेकचा कौल केला जाईल या ठिकाणी. अर्था आणि पियुष या दोन्ही संघांमध्ये एक एक षटकाचा सामना असणार आहे. सुपर ओव्हरचा सामना. या सामन्यामध्ये जो जिंकेल तो पोल ए मध्ये सेमीफायनलचा सामना खेळणार आणि त्यानंतर